काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी काल अकोल्यामध्ये गजानन महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होताना एका कार्यकर्त्यांकडून आपले पाय धुवून घेतले आणि या घटनेमुळे कुठेतरी गजानन महाराजांचे भक्त आणि शेतकऱ्यांचा अपमान झाला अशी भूमिका भाजपने घेतलेली आहे। त्यामुळे आज राज्यभर भाजपच्या वतीने नाना पटोले यांच्या विरोधामध्ये आंदोलन केली जात आहे। नागपूरच्या त्यांच्या निवासस्थानासोबत आंदोलन करण्याची भूमिका भाजपने घेतली। त्यामुळे नाना पटोले यांच्या रहाटेकानी चौकासमोर आपण बघू शकतो की पोलिसांची जी सुरक्षा आहे ती वाढवण्यात आलेली आहे। कुठेतरी सुरुवातीला पोलिसांनी आंदोलकांना संविधान चौक हा स्पॉट आंदोलनासाठी दिला होता, मात्र आंदोलक नाना पटोले यांचं निवासस्थान त्यासमोरचा जो रहाटे कॉलनी चौक आहे इथेच आंदोलन करायला तयार असल्यामुळे कुठेतरी पोलिसांनी या संपूर्ण परिसरामध्ये नाकेबंदी वाढवलेली आहे, फौज पाठवलेला आहे। डीसीपी सर आपण त्यांना विचारूया। सर, यहाँ आंदोलन करने की परमिशन है आंदोलक को? देश में आंदोलन करने की परमिशन है, पर किस जगह पे आंदोलन कर सकते हैं और शांतिपूर्ण आंदोलन किस जगह पे कर सकते हैं वो एडमिनिस्ट्रेशन ठहराता है। अभी तक इस जगह की परमिशन नहीं है जी। इनको क्या संविधान चौक स्पॉट दिया गया? विनती की है, उनसे रिक्वेस्ट किया गया है। अभी इस जगह की सुरक्षा बढ़ाएगी, क्या कारण है? अगर कोई जो उनके पक्ष के लोग नहीं हैं या फिर जो इसका फ़ायदा उठाने की कोशिश करते हैं वो लोग यहाँ पे आते हैं तो उसके हिसाब से यहाँ पे प्रोटेक्शन लगाया गया। तर आपण बघू शकतो की पोलीस उपायुक्त होते त्यांनी देखील सांगितलं की या स्थळाची आंदोलन करण्यासाठी परवानगी आंदोलकांना देण्यात आली नाही, मात्र आंदोलक इथे आंदोलन करण्यावर ठाम असल्यामुळे कुठेतरी मग या संपूर्ण परिसरामध्ये प्रिकॉशन म्हणून पोलिसांनी एक प्रकारे या भागामध्ये सुरक्षा वाढवलेली आहे। कॅमेरामॅन अतुल हेडेसह तुषार कोहडे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।